सोमरावनाथ बाबांच्या आशीर्वादाने मी 17 नंबरमध्ये राष्ट्रवादीतर्फे भाजप राष्ट्रवादी असं एकत्र आमचं पॅनल राहणार आहे. त्यातर्फे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि गेली 5 वर्ष मी नगरसेवक म्हणून या शहरात काम केलेलं आहे. तरी त्या अनुषंगाने लोकांच्या आग्रहाखातर आपण हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि लोकांची सेवा, जनतेची सेवा हाच एक ध्यास आमच्या मनात कायम असतो आणि त्याचा अनुभव आमच्या कणकवलीकरांना आलेला आहे. माझी कणकवली हा एकच नारा आणि ती कशी विकासाच्या ह्याच्याकडे जावी ह्याचं ज्वलंत उदाहरण नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली 5 वर्ष केलेलं आहे. आमचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सर्व टीम कार्यरत होतो. त्या पद्धतीनेच लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि येणाऱ्या काळातही आमच्यावरती विश्वास दाखवून आमचे 17चे 17 नगरसेवक निवडून येतील व नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे निवडून येतील एवढंच आज सांगू इच्छितो. 17 नंबर वॉर्डामध्ये तुम्ही बघितलं असाल की विरोधकसुद्धा माझं नाव घेतात. कुठल्याही विरोधकांना आजपर्यंत मी तोडलेलं नाही आहे आणि वैभव नाईक हे तर आमचे जवळचे मित्र आहेत. त्याचबरोबर श्रीधर नाईकांचे चिरंजीव हे आमचे मित्रच आहेत. माझे विरोधक म्हणून आम्ही तिथे निवडणूक लढणार नाही. एक मित्र म्हणून मी लढाई लढणार. जो कोण होईल तो, जो जिता होई सिकंदर, हीच भूमिका ठेवलेली आहे. फक्त एकच माझा ध्यास आहे की लोकांनी एकच बघावं की गेल्या 5 वर्षात जी विकासाची गंगा नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या कणकवली शहरात आलेली आहे त्याच्या पलीकडे आज ते पालकमंत्री झालेले आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही या कणकवली शहरात येणाऱ्या काळात कणकवलीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. बदललेलाच आहे. आज तुम्ही पाहाल तर पोद्दारसारखी इंटरनॅशनल स्कूल गेल्या 25 वर्षात कोणी आणू शकलं नाही. ती इंटरनॅशनल स्कूल आमच्या कणकवली शहरात नितेश राणेंच्या माध्यमातून आली, नाहीतर कोणी आणली नाही. त्याचबरोबर